भन्नाट चवीचे आणि तिप्पट फुलणारे पुदिना कुरकुरे खाल्ले आहेत का कधी? बनवूया मग घरच्या घरी। 2 वाट्या मका घेतला आणि 4-5 दिवस भिजत घातले। रोज पाणी बदलायचे। 5व्या दिवशी संध्याकाळी 1 वाटी तांदूळ भिजत घातले। 6व्या दिवशी सकाळी बघा मका छान भिजलेला आहे, तांदूळ पण भिजलेले आहेत। 2 लिंबू, 2 चमचे चाट पावडर, 2 चमचे जिरे, 3 चमचे तीळ आणि 4 चमचे मीठ घेतलं आहे। तांदूळ थोडंसं पाणी घेऊन बारीक पेस्ट करून घेऊया। मक्याची पण बारीक पेस्ट करायची आणि हे गाळून घ्यायचं आणि यातील साल जे असतात ते काढून टाकायचे। मक्याची साल काढली म्हणजे मक्याचे जे कुरकुरे आहेत ते छान फुलतात। 4 मोठ्या वाट्या भरून पुदिना घेतलाय, धुवून घेतला आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेतली, गाळून घेतलं आणि ही पेस्ट आपल्याला नंतर या मिश्रणात घालायची आहे। जिरे, तीळ, चाट मसाला, मीठ आणि लिंबाचा रस आपण यात घातला आणि पुदिन्याचा रस सुद्धा आपण यामध्ये घालत आहोत। मोठी कढई तापायला ठेवली, त्यात हे सगळं मिश्रण घातलं आणि मीडियम आचेवर हे अगदी ढवळतच राहायचं। 5-10 मिनिटातच हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं आणि तळापासून ढवळायचं म्हणजे हे खाली लागणार नाही। आणि सराट्याने पण बाजूचं जे मिश्रण असतं ते सुटं करत राहायचं म्हणजे ह्याला कडक होणार नाही आणि हे छान शिजेल। यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला घालतो आहे, तो म्हणजे पाणीपुरी मसाला। हा आपण 2 चमचे घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून आपण हे छान शिजवून घेऊया। खाटवर ओलं धोतर अंथरलं आहे आणि त्यावर आता आपण तयार केलेलं हे जे कुरकुऱ्याचं मिश्रण आहे ते एका चकलीच्या साच्यामध्ये घालून आपण याचे कुरकुरे पाडून घेत आहोत। बघा असे लांब लांब कुरकुरे पाडून घ्यायचे म्हणजे हे पटकन पण आटपतं। तुम्ही याच्या चकल्यासुद्धा बनवू शकता। ये कुरकुरे बिल्कुल भी टेढ़े नहीं है, सीधे हैं पर मेरे हैं, मेरे जैसे सीधे हैं। पूर्ण कुरकुरे गाळून झाल्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत हे बऱ्यापैकी सुकतात, तेव्हा हातानेच यांना काढून घ्यायचं किंवा हाताने जर निघत नसले तर मागच्या बाजूनी थोडंसं पाणी मारायचं आणि हे सहजच असे निघून येतात। प्लास्टिकवर गरम पदार्थ सहसा घालायचा नाही, त्यामुळे प्लास्टिक पोटात जातं आपल्याला आणि आपल्याला कॅन्सर व्हायचा धोका असतो। सर्व कुरकुरे असे निघाले आहेत तर यांना आपण कात्रीच्या साहाय्याने सारख्या लांबीचे कट करून घेऊया। कट केल्यानंतर 2 दिवस छान उन्हात कडकडीत वाळवून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला हवे तेव्हा तळून घ्यायचे। तळल्यानंतर हे छान तिप्पट फुलतात आणि खायला तर अगदी मजेदार, एकदम चटपटीत। मी तर खाते, आता तुम्ही पण करा आणि खा। चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।